कारंडवाडी येथील जलजीवन मिशन आणि पेंजल योजनेतून कारंडवाडीला भरपूर पाणी मिळावं या दृष्टिकोनातून शासनानं 42 लाख आणि जलजीवनसाठी 1,96,00,000 असा निधी टाकला। मात्र लोकांना आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं पाणी मिळालेलं नाही। या गोष्टी गांभीर्यानं घेऊन काल मी गट विकास अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक आणि सरपंच त्याचबरोबर बॉडी याची खात्रीने चौकशी करावी आणि त्याचबरोबर जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरने अर्धवट काम करून कॉन्ट्रॅक्टर गायब झालेले आहेत अशा लोकांवर तात्काळ फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। सरकारची जर का योजना लोकांना मुबलक पाणी मिळण्यासाठी असेल आणि याबाबत जर का ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक जनतेच्या जीवनाशी खेळ करत असतील तर हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा होऊ शकतो। मात्र ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक कुठल्याही प्रकारचं यामध्ये लक्ष घालत नाहीत, म्हणून मी गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। याची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश गट विकास अधिकाऱ्यांनी काल दिलेले आहेत। मात्र या 8 दिवसात जर का चौकशी झाली नाही तर पुन्हा गट विकास अधिकारी यांच्या दालनात तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करणार असल्याचा इशारा या ठिकाणी देतो।